जर घरात कोणी हॉस्पिटलला ॲडमिट असलं की घरच्यांचं सगळं वेळापत्रक बिघडतं. सगळं घर रुग्ण आणि हॉस्पिटलभोवती फिरत राहतं. त्यामुळे कोणाला जेवणाची शुद्ध राहत नाही. रुग्णांच्या नातेवाईकांना तर नाहीच नाही. हीच अडचण ओळखून सुरू करण्यात आलेल्या अन्नदानाचा उपक्रम आता मोठा झाला आहे. 2 घास विथ आर्य हा तो उपक्रम. या माध्यमातून KM रुग्णालयाबाहेर सकाळ आणि सायंकाळ दररोज 300 जणांना अन्नदान केले जाते. ही संकल्पना भाटकर दाम्पत्याला कशी सुचली हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. 2 घास हे विथ आर्य या नावा जी NGO आहे विथ आर्य, त्याचं एखादं म्हणजे एक इनिशिएटिव्ह आहे. 2010 विथ आर्य ही संस्था मी स्थापन केली होती. माझ्या मुलाला निमेनपेग हा नावाचा आजार झाला होता. तो इतका रेअर होता की कोणालाच त्या आजाराबद्दल काही माहिती नव्हती. तर आम्ही तर शिकलेलो होतो, तर आम्ही तर त्याच्याबद्दल काही माहिती फाइंड आउट करू शकलो. पण आमच्या मनात तो विचार आला की गरीब लोक कसे ह्या आजाराबद्दल किंवा कसं माहिती काढू शकतात किंवा कसं त्याची मुलांना कशी त्याच्याबद्दल मदत करू शकतात. म्हणून आम्ही 2010 विथ आर्य ही नावाची संस्था सुरू केली अशा लोकांना, अशा मुलांना मदत करण्यासाठी. मग 2015 जेव्हा आर्य आम्हाला सोडून गेला, माझ्या मुलाला हा आजार झाला होता. तर 2015 जेव्हा माझा मुलगा मला सोडून गेला, त्याच्यानंतर मी KM हॉस्पिटलमध्ये व्हिजिट करायला लागली. कारण की ही निमेनपेगची किंवा ही स्टोरेज डिसऑर्डरची मुलं KM हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असतात. तर मला त्या मुलांना मदत करायची होती. या हेतूने मी KM हॉस्पिटल व्हिजिट करायला लागली. पण मग जेव्हा तिथे बघितलं की लोकांना जेवणाच्या सुविधा नाही आहे किंवा पेशंट्सला तर जेवण मिळतं, पण जे केअर गिवर्स आहे की त्यांच्याबरोबर पेशंटबरोबर जे त्यांच्याबरोबर नातेवाईक असतात त्यांना 2 वेळचं जेवण मिळत नाही. त्याच्यासाठी म्हणून आम्ही हे 2 घास हा नावाचा उपक्रम सुरू केला. तर 2016 हा आम्ही उपक्रम सुरू केलेला आहे. 50 डब्यांपासून आम्ही हा उपक्रम सुरू केला. KM हॉस्पिटलच्या बाहेर KMच्या पेशंट्स आहेत, टाटाचे पेशंट्स आहेत आणि वाडियाचे पेशंट, त्यांच्या नातेवाईकांसाठी आम्ही हा उपक्रम सुरू केला. आणि आता 2024 आम्ही जवळपास 1200 डबे दररोज देतो. त्याच्यामध्ये वरण भात, 3 चपात्या, भाजी आणि केळं असं हे पूर्ण जेवण असतं आमचं. फक्त मुंबईमध्ये नाही, तर आता आम्ही आमच्या वेगवेगळ्या संस्था आहेत, म्हणजे महाराष्ट्रामध्येच, पण हॉस्पिटलमध्येच करतो. सिव्हिल हॉस्पिटलमध्येच कोल्हापूरला आहे, रत्नागिरीला आहे, अमरावतीला आहे आणि कळव्याला आहे. अशी ही 5 संस्था आहे. मुंबईमध्ये आम्ही TB हॉस्पिटलमध्ये करतो, कॅन्सर पेशंटसाठी करतो आणि इथे KM हॉस्पिटलच्या बाहेर करतो आहे. आता हाऊसवाईफ्स आहेत, लोकांना मदत करायची असते, पण एक माहिती नसतं की कुठे जाऊन मदत करावी किंवा काय करावं. मग ते लोक आम्हाला संपर्क करतात आणि त्याप्रमाणे मग आम्ही त्यांना सांगतो. मग आठवड्यातला 1 दिवस ते घेतात. कोण सोमवारी येतो, कोण मंगळवारी येतो. तर एव्हरीडे असे 3 व्हॉलेंटियर्स सकाळी आणि 3 व्हॉलेंटियर्स संध्याकाळी असतात आणि सगळ्यांनी 1-1 दिवस घेतलेला आहे आणि आम्हाला ते येऊन मदत करतात. मुंबई व्यतिरिक्त अमरावती, रत्नागिरी, कळवा, कोल्हापूर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्येही रुग्णांच्या नातेवाईकांना एक वेळचे अन्न देण्याची सोय 2 घास विथ आर्य संस्थेतर्फे करण्यात आली आहे. टाटा रुग्णालयाच्या नातेवाईकांसाठी वड्यात नाश्त्याची सोय करण्यात येते. शिवडी TB रुग्णालयातही या अशाच प्रकारच्या एकेवेळची सेवा देण्यात येते. लोकल 18साठी प्रतिकेश पाटीलचा रिपोर्ट, मुंबई.